आज आपण निघालेलो आहे टुवर्ड्स शेगाव आणि जमलंच तर पुढे आणखीन काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत। आपण आता समृद्धी महामार्ग इथे थांबलेलो आहे आणि या ठिकाणचा एक्सपिरियन्स आपण आता बघतोय। तर या ठिकाणी एक ब्रेक घेतला होता आपण गाडी नमस्कार मंडळी, तर आज एक विशेष ब्लॉग आणखीन एकदा आपण घेऊन आलेलो आहे। आज आपण निघालेलो आहे टुवर्ड्स शेगाव आणि जमलंच तर पुढे आणखीन काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत। आता आपण हे आपल्या गावाच्या पुढे आलोय। आपण आता धाराशिव टू शेगाव उद्या सकाळी पहाटे लवकर निघणार आहेत। आता संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि मी आता धाराशिवला पोहोचतोय काही वेळात। तर आता पहिले घरी जाऊन गाडी लावेल, शॉपवरती जाईल आणि तिथून पुढे गाडीची सगळी एकदम चेकअप करेल आणि त्यानंतर गाडी आपली रेडी आहे कन्सिडर करून उद्या सकाळी आत्ता रात्रीच फ्युअल अप करून टाकेल आणि सकाळी पहाटे लवकर निघायचं। आपल्याला रन मोठा आहे, 400 किलोमीटरच्या आसपास रन आहे आणि लवकर जायचं सकाळी। तर पुढचे काही व्हिडिओज इंटरेस्टिंग होणार आहेत, तर चॅनलवर नक्की टिकून राहा। धन्यवाद। तर आज वातावरण देखील क्लिअर आहे एकदम आणि बघू शकता एकदम क्लिअर वातावरण आहे सगळं। आणि आता इथं आपण कॅमेरा माउंट करू आणि पुढे जाऊ। तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर एक नवीन रोड ट्रिप आपली चालू झालेली आहे आणि सकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत। घरापासून निघालेलोच आहे आम्ही, जवळपास एक 20-25 किलोमीटर आलेलो आहे। आत्ता या हायवेला आहे, हा जो हायवे दिसतोय या हायवेला आपण आता आलेलो आहे आणि आता इथून आपल्याला 400 किलोमीटरचा टप्पा पार करायचा आहे आणि ऑल सेट टू गो। आता पहाट होते, सकाळ सकाळ सूर्य थोड्या वेळाने उगवेलच। तर आता आपली जर्नी स्टार्ट झालेली।
तर मंडळी आपण आता समृद्धी महामार्ग इथे थांबलेलो आहे आणि या ठिकाणचा एक्सपिरियन्स आपण आता बघतोय. तर या ठिकाणी एक ब्रेक घेतला होता आपण, गाडीचे टायर कंडिशन वगैरे बघितली, टायर गरम झालेत का बघितले आपण. तर पाठीमागचे टायर एवढे काही गरम नाहीत, पण पुढचे थोडेसे गरम झालेले आहेत. बाकी रोड मस्त आहे, एकदम सगळा सिमेंटचा रोड आहे. तर इथं फास्ट जातात गाड्या बऱ्यापैकी. आणि या ठिकाणी टॉयलेटची सोय आहे, पण अतिशय घाण आहे टॉयलेट, अजिबात मेंटेन नाही आहे. आणि एवढा एकच स्टॉप आहे फक्त घेण्यासाठी, बाकी स्टॉप तुम्हाला आधीमध्ये कुठं घ्यायसाठी जागा नाही आहे काय विशेष. तर या ठिकाणी आपण स्टॉप घेऊ शकतो. तर आम्ही या ठिकाणी आत्ता एक स्टॉप घेतलेला आहे. आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलं आहे, बोरिंग थोडंसं वातावरण आहे, क्लाउड्स आहेत थोडेसे, पण एवढी मजा नाही. वेदू ये की. तर आम्ही आत्ता पोचलेलो आहे गजानन महाराज मंदिर येथील पार्किंगमध्ये. आणि या ठिकाणी पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे फ्री पार्किंग आहे. हे बघ ट्रेन चालली, पहिला ट्रेन चालली ते बघ, फ्री पार्किंग येतं, फ्री पार्किंग. आणि बाहेर डिजिटल बोर्ड लावलेले आहेत. अतिशय शिस्तबद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी आहे, एकदम वेल प्लॅन्ड सगळं आहे इथे. मंदिराचा परिसर पाहून खूप जास्त छान वाटलं, कारण इथला जो परिसर आहे अतिशय स्वच्छ सुंदर परिसर आहे आणि खूप जास्त शिस्तबद्ध परिसर इथला तुम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक ठिकाणी गाड्या, इथली फ्री पार्किंगची सोय आहे. बाकीचे मंदिरं तुम्हाला 50-100 रुपये घेऊन लुटायची कामं करतात. या ठिकाणी तसं काही नाही. या ठिकाणी खूप छान शिस्तप्रिय कार्यक्रम आहे. खूप आवडलं मला हे बघून आणि खूप छान आश्चर्यचकित पण वाटलं मला. आणि या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घ्यायला खूप वेळ लागला नाही, अर्ध्या-पाऊण तासात दर्शन झालं. महाप्रसादाला गेलो, तिथं थोडाफार वेळ लागला, 1 तास तिथं गेला आमचा. आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून महाप्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो. महाप्रसाद पण खूप छान होता. तिथे तुम्हाला पिठलं, वरण, भात, चपाती, स्वीट या गोष्टी खायला मिळतात आणि ते पण छान होतं. आणि ते सर्व घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. तर मंडळी आपण आहे आता या पार्किंगमध्ये. तर या ठिकाणी खूप भारी सिस्टम आहे. या ठिकाणी ABCDमध्ये असे बोर्ड दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कार कॅपॅसिटी जे पार्किंगचे अवेलेबल आहे ते दाखवलं जातं. आणि इथलं पार्किंग फ्री आहे. या साईडला पण पलीकडे पार्किंग आहे, या साईडला पण पार्किंग आहे. आणि प्रशस्त मोठ्याच्या मोठे रस्ते आहेत. खूप शिस्तबद्ध नियोजनबद्ध कार्यक्रम आहे इथला. आणि पार्किंगची कॅपॅसिटी तुम्हाला डिजिटली इथं दाखवली जाते. तिथून तुम्ही ठरवू शकता गाडी आतमध्ये घालायची नाही घालायची. आतमध्ये फुल असेल तर तुम्हाला पार्किंग इथं फुल दाखवलं जाईल, फ्री असेल तर फ्री दाखवलं जाईल. आणि बाहेर पडण्याचा रस्ता तिकडे मंदिराचा रस्ता आहे, आतमध्ये इकडे या साईडला आहे. तर आपण आता इकडे गाडी लावलेली, आपण आता गाडी काढूया आणि निघूया पुढे. तर या ठिकाणी मेन पार्किंगच्या बाहेरच तुम्हाला हा बोर्ड दिसतो, जिथं तुम्हाला अवेलेबिलिटी कळून जाते पार्किंगची. आणि हे ठरवून तुम्ही गाडी आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आता आम्ही निघालो आहे, आमचं झालेलं आहे सगळं. आम्ही आता एक्झिट केलेली. शेगाववरून निघालेलो आहे मेळघाटला.
तर मेळघाटला जाताना आपण आता अकोल्याच्या रस्त्यावरून थोडंसं पुढं आलेलो आहे. अकोलामध्ये तिकडे गेला पाठीमागं. तर या ठिकाणी जात होतो. तर या ठिकाणी बघचाल तुम्ही तर विदर्भातील सगळी जी शेती बघचाल, दूरपर्यंत इथवर नजर जाईल तोपर्यंत एकच प्लेन पट्टा बघायला मिळतो आणि सर्व एकाच टाईपची शेती इथं बघायला मिळते. इथं मध्ये बाणसुद्धा बघायला मिळत नाहीत. आता एवढी मोठी शेती आहे, कुठं बाणसुद्धा बघायला मिळत नाही आहे. आणि जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत फक्त एकाच प्रकारची शेती, एकच लेवलची पाहायला मिळते. मध्ये फक्त आणि फक्त बाबळीची, लिंबाची झाडं वगैरे आहेत. बाकी सर्व काही प्लेन 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 असं दिसतंय. आणि या ठिकाणी आपली गाडी आणि असा काही सारा विस्तृत एरिया या ठिकाणी बघायला मिळतो. रोड चांगले आहेत या ठिकाणी, सिमेंटचे रोड आहेत सगळे. टायर आपण कंडिशन वारंवार चेक करतोय. टायर गरम होत आहेत. आता इथून अंतर जास्त नाही आहे, जवळपास फक्त 100 किलोमीटरचं अंतर आहे. त्या क्रॉस करून आपण आता मेळघाटला पोचू. आभाळ थोडंसं आलेलं आहे. होप सो पाऊस पडेल आणि थोडीफार फील येईल आपल्याला. आम्ही असा एक खतरनाक ॲडव्हेंचरवाला रस्ता चूज केला. आम्हाला जायचं होतं हरिसालकडून. हरिसालकडे जायला आम्ही एक जंगलातला रस्ता शोधला, अकोटकडून जाणारा. तर त्या गावातून जाणारा रस्ता ते पुढे आल्यानंतर एक चेकपोस्ट लागली. त्या चेकपोस्टवरून तिथं ते फॉरेस्ट ऑफिसर होते. ते म्हणले तुम्ही जाऊ नका, रस्ता फार खराब आहे. मग आम्ही तो खराब रस्ता सोडून आता या दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे. आणि या रस्त्याने पण हा रस्ता पण असाच खराब रस्ता लागलेला आहे, पण ॲटलिस्ट थोडासा गाडी जाण्यासारखा आहे. तिकडे जायसाठी तो आपल्याला एखादी मोठी SUV लागली असती, कारण तो म्हणला रस्ता फार खराब झाला आहे, खूप जास्त खड्डे आहेत. आता या रस्त्याला खड्डे आहेत पण एवढे जास्त नाही आहेत. आपण ॲटलिस्ट थोडाफार नॉर्मल स्पीडने जाऊ शकतो दुसऱ्या तिसऱ्या गिअरवरती. परतवाड्याच्या अलीकडून आम्ही एक शॉर्टकट घेतला, म्हणजे गुगल मॅपने हाच रोड दाखवला आणि दोघा चौघाला विचारलं, त्यांनी पण हा रोड सजेस्ट केला. तर या रोडनी जाताना शॉर्टकट तर आहे पण रोड मात्र खूप जास्त खतरनाकवाला आहे. जिथून आम्ही गाडी आतमध्ये घातली एका ब्रिजच्या शेजारून, तिथं आतमध्ये एवढा मोठा खड्डा होता. तिथं SUVच पाहिजे, SUV, स्मॉल कार चालणार नाही. तर या ठिकाणी तर गेट लागलेलं आहे आपल्याला आणि गेटवरती आपल्याला 50 रुपयाची पावती करायला लावलेली आहे कारसाठी, व्हॅलिड फॉर 24 आवर्स. आणि हे कधीपासून चालू झालं माहीत नाही मला, कारण मी गेल्या वेळेस चालतो त्यावेळेस तर काही नव्हतं. असो, तर आता इथून ऑलमोस्ट 22 ते 20 किलोमीटर राहिलेलं आहे आणि पाऊस पण थोडाफार चालू आहे. पोहोचतोच आपण.